सो गाईज आता मी आले बँकेत आणि आज मंडे असेल पण आज बँकेत गर्दी नाहीये. सो आता माझं काम लवकर होईल. चलो $250 तिथं द्यायचे. लॉईडचा आहे तो पण 35ला बसतो. 2250 तिथं द्यायचं. LGचा घेतला 3 स्टारचा 34ला बसेल 2250. यामध्ये मग ते ऑर्डर असेल तर मागून घेतो. 4-5 वर्षापूर्वी सो आम्ही आलोय महाराजांची मूर्ती बघायला. मला सिंहासनारूढच मूर्ती हवी होती, बट इथे त्यांच्याकडे होती पण ती एवढी मला प्रभावी वाटली नाही. सो मग मी अशा स्टेप्स उतरतानाची मूर्ती सिलेक्ट केली. ते आता थोडंसं टचअप करून देत आहेत. सो आम्ही महाराजांची मूर्ती घरी घेऊन चाललोय. हे बघा, घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते, थांबा. सो फ्रेंड्स, हा रस्ता आहे बघा, वंटुमुरे कॉर्नर टू आंबेडकर गार्डन. याची हालत बघा कशी झाली. 100 वेळा करते, 100 वेळा करून टाकते. आणि इथं मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत. आणि सो गाईज, आता आम्ही आहे मार्केटमध्ये आणि मी दीदीसाठी एक मस्त असा ड्रेस घेतलाय. तो तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल. आणि आज महाराजांची मूर्ती पण घेतली. आता आम्ही मार्केटमध्ये आहे आणि चाललोय आता घरी. हे आमचं लक्ष्मी मार्केट. हा आहे किसान चौक ऍक्च्युली. आणि हे दिसते ते लक्ष्मी मार्केटची शान. सगळ्यात गजबजलेला परिसर मिरजेतला म्हणजे लक्ष्मी मार्केट. सो फ्रेंड्स, या जेवायला आज मम्मीने बनवले बाजरीची भाकरी आणि माझी खूप 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 नावडती भाजी दोडका आणि भात खाणार आहे. सो तुम्ही जेवला का? या जेवायला. आता
मी खाते आईस्क्रीम. आणि हा डबा बघा कसा आहे, ब्राउनी, चॉकलेट ब्राउनीचा डबा आहे. आणि त्यात थोडंसं चॉकलेट ब्राउनी शिल्लक होतं, मी तसंच पॅक करून ठेवलं होतं. आणि आता परत ह्याच्यामध्ये थोडंसं बटरस्कॉच घेतलंय. सो आईस्क्रीम कॉकटेल करून खाणार आहे मी आता. सो फ्रेंड्स, मी आता माझ्या वरच्या रूममध्ये आहे आणि माझा आणि दीदीचा एक प्लॅन चालू आहे. काय झालं की सगळ्या रूममधल्या ज्या कपाटामध्ये माझीच कपडे भरलेत. खालच्या रूममधल्या कपाटातून माझीच कपडे भरले, दीदीच्या रूममधल्या कपाटातून माझीच कपडे भरलेत आणि माझ्या रूममध्ये पण माझीच कपडे भरलेत. आणि प्रत्येक वेळा वाटायचे माझ्याकडे कपडेच नाही आहेत, कपडेच नाही आहेत. मग मम्मानं काय आयडिया सुचवली, एवढी कपडे आहेत आता मी घालणार तर कधी ना. आणि आता थोडंसं माझं वेट गेन झाल्यामुळे मला काही काही कपडे फिट पण होत नाही आहेत. सो मम्मी म्हणाली की तुला जे फिट होत आहेत ती ठेव आता, जी तू वर्षभर घातली नाही आहेस किंवा हे आहे तुला फिट होत नाही आहेत, ती कोणाला गरज असेल त्यांना देऊन टाक. मग आता मी ते सॉर्ट आउट करतोय आणि बघूया किती कपडे निघतात देण्यासाठी. बिकॉज आता सध्या सगळी कपाटं भरले सगळी, आणि वाटतच नाही माझ्याकडे एवढे कपडे आहेत. आणि कसं झालं की वेट गेन झाल्यामुळे काय होतं की बसत नाही, मग जरा ठेवून जाऊया, दुसरा घेऊया, असं होतंय. असं करत करत ते डोंगर झाला आहे अक्षरशः. सो बघूया आता. हे बघा, एवढे सगळे कपडे काढून ठेवले आता बेडवरती. आणि आता ह्याच्यामध्ये थोडेसे सॉर्ट करणार आहे. सॉर्ट करून काय काय राहते बघायचं. आणि सो फ्रेंड्स, हे बघा एवढे कपडे निघलेत, अजून थोडीशी आहेत. आता हे बघा. तर फ्रेंड्स, आज जसं मी माझी म्हणजे जी मी घालत नाही आहे ती कपडे, चांगले कपडे मी बाजूला करून ठेवले, जेणेकरून कोणाला तरी गरजवंताला ते कामी येतील, असा विचार करून मी ठेवलेत. तर तुमच्याकडे पण अशीच काही कपडे असतील जे तुम्ही घालत नाही आणि चांगल्या कंडिशनमध्ये असतील, तर तुम्ही पण विचार करा, नक्की कोणत्याही गरजवंताला तुम्ही देऊ शकता. ते पडून राहण्यापेक्षा. आता मी जसं कपाट खचाखच भरलं तरी पण मला वाटतं माझे कपडेच नाहीत. मग एकदा सगळं काढून कपाट बघा, तुम्हाला फिट कुठले होत असतील आणि ते ठेवा. आणि तुम्ही नाही घालत तर ते चांगल्या कंडिशनमध्ये असतील ते देऊन टाका. सो गाईज, हा होता आजचा ब्लॉग. आणि आजच्या दिवशी मी भरपूर काय काय केलं. बँकेत जाणं असू दे, एशियन रेडिओमध्ये गेलेलो आम्ही, थोडंसं AC आणि रेफ्रिजरेटर बघायला. नंतर महाराजांची मूर्ती आणली, त्याच्यानंतर जेवलो. त्याच्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कपडे मला सॉर्ट करायचे ते सगळे, सो ते झाले. आणि असं माझा दिवस आजचा बिझी गेला. सो तुमचा कसा गेला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काळजी घ्या. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.